हॅलो, तर आज एक नवीन रेसिपी ट्राय करू. त्यासाठी आपल्याला लागणार शिमला मिर्च, कोथिंबीर, लसूण आणि कांदा. तर आता लसूणची अशी मस्त अशी पेस्ट करून घेतली आहे मी. मग पॅन ठेवायचा आहे. पॅन ठेवल्यास त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. मला जेवढं रिक्वायर्ड आहे मी तेवढं टाकले. मग त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे, छान फोडून. मग कांदा टाकायचा आहे. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. मी असं मस्त असं फ्राय केलं. त्यामध्ये मग लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये शिमला मिरचीची भाजी ॲड केलेली आहे. मग त्याला असं मस्त फ्राय करून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत. अशी मस्त हळूहळू फ्राय करून त्यामध्ये 3 चमचे मी लाल मिर्च तिखट टाकलेली आहे. तुम्हाला जेवढी तिखट प्रमाण ठेवायचे तेवढं तुम्ही टाकू शकता. मग इथं अंबारी मसाला घेतला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला किंवा साधा मसाला त्यामध्ये ॲड करू शकता. मग याला मस्त असं भाजीमध्ये मिक्स करून घेते आहे. हळूहळू असं मिक्स करायचं, म्हणजे सर्व भाजीला ते मसाले लागले पाहिजे. मग त्यानंतर मी असं चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. त्यामध्ये तुमची जेवढी चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये. मग वापस छान असं सॉटे करून घ्या, म्हणजे प्रत्येक भाजीला असं मीठ लागेल. मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. हे भाजीचा मेन इन्ग्रेडियंट आहे. शेंगदाण्याची कूट एवढी मस्त लागते ना ही भाजी, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त मिक्स करून याला 5 ते 6 मिनटासाठी मस्त कुक मस्त असं शिजू द्यायचं. आणि ती शिमला मिरची अशी सॉफ्ट झाली पाहिजे तोपर्यंत शिजू द्या. बघा मस्त असं शिजलेलं आहे, एकदम सॉफ्ट शिमला मिरच झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी दही ॲड करू शकता. अशी दही असं फ्रेश असलं पाहिजे. दही एकदम फ्रेश असलं तर भाजी भारी होती. बघा मी एकदम फ्रेश दही घेतलेले आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्या. बघा भाजीचा कलर कसा असा चेंज होतो आहे. एवढी टेस्टी भाजी लागते ना. मग त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतली. कोथिंबीर ॲड करून त्याला मस्त मिक्स करून घ्या. एवढी भारी टेस्ट लागते ना. तर आता आपण याला झाकून 5 मिनटासाठी रेस्टवर ठेवणार आहोत. मग रेस्टवर बघू शकता किती छान भाजीनं तेल सोडलेलं आहे. तर एवढी सुंदर भाजी लागते नाही. बघा किती सुंदर भाजी झाली. आता तुम्ही याला पोळीसोबत एन्जॉय करू शकता. थँक्यू, बाय बाय.